गुरु दत्तात्रेय महाराज की जय। श्री दत्त कृपेने अभंग प्रवचन आत्मज्ञानी आणि आरती 21वा भाग त्यांच्याच रूपेने दत्त प्रभूच्या प्रकाशित होत आहे। परमात्मा परब्रह्म सदानंद जगद्गुरु, परमात्मा परब्रह्म सदानंद जगद्गुरु। सद्गुरु संगाती सदा जोर आहे, सद्गुरु संगाती सदा जोर आहे। सत्य ज्ञान प्राप्ती तया होय, सत्य ज्ञान प्राप्ती तया होय। गुरुचे हो आज्ञे जो कर्म करी, गुरुचे हो आज्ञे जो कर्म करी। समाधान राहे त्या संसारी, समाधान राहे त्या संसारी। गुरु जयाचा आहे जर ज्ञानी, गुरु जयाचा आहे जर ज्ञानी। शिष्य राहे त्यांचा परज्ञानी, शिष्य राहे त्यांचा परज्ञानी। भोर कर माने कलियुग आले, भोर कर माने कलियुग आले। नामाने हो कोण वाया गेले, नामाने हो कोण वाया गेले। बोला गुरु दत्तात्रेय महाराज की जय। काय सांगू दत्त देवा, वेड लागले जीवा। विषय वासना सुटेल केव्हा, तारी तारी दत्त दिगंबरा हो। काय सांगू देवा, हे मला तुझ्या नामाचं वेड लागलेलं आहे असे, आणि अनेक भक्तांना तशाच प्रकारचं चिंतनाचं वेळ आहे। परंतु काळ बदलला आहे, विषय विकार तुझ्याशिवाय कोणी बनणार नाही। दत्त दिगंबर प्रभू आमच्यावर कृपा करा। सद्गुरूच्या सेवेत जीवन, आदेश ज्ञानाचे करी पालन। कावळ्याचा हंस बने जाण, अज्ञान नष्ट होई। दिव्य प्रकाश अंतर्यामी, व्याभिचार दुर्गुण सोडोणी। विश्वास सदाचारी होणी, एक सन्मान प्राप्त करी हो। नेहमी सद्गुरूची सेवा करीत आहे असा जो भक्त आहे, आपल्या प्रपंचामध्ये साधे काम जरी करीत असेल गुरुच्या आज्ञेनं, खरोखर समाधान मिळतं जीवनामध्ये। हो, संतांनी सांगितलं आहे, कावळ्याचा हंस बनतो, अज्ञान सर्व नष्ट होते। केव्हा गुरुची कृपा असेल तर, आणि सर्व दुर्गुण सोडून द्यावे लागतील। गुरुची अवहेलना जो करुण, त्या भक्ताला येलो की नाही मान। नेहमी दुःखी पिळून समाधान संसारी, मग कैसे। जो काही आपल्या गुरुची निंदा करतोय, नाही हो तुमचे गुरुवारी आहे, आमचे गुरुवारात नाही हो तुमचे छान आहे। गुरुविषयी अनेक दुर्गुण कोणी शोधित असेल तर त्यांना संसारामध्ये कधीच समाधान मिळणार नाही।
गुरुचे आज्ञे कार्य करी, गुरुचे प्रेम राहे तया भक्तावरी, ज्ञानामृत सेवन करी, शिरावरी वरदस्त गुरुचा. गुरुच्या आज्ञेनं नेहमी देवाच्या भक्ती मार्गामध्ये नेहमी वावरत आहे, अमृताप्रमाणे ज्ञान सेवन करीत आहे. त्यांच्यावर खरोखरच गुरुचं प्रेम राहून डोक्यावर गुरु वरदास्त ठेवतील आणि आशीर्वाद देतील. वरदास्त गुरुचा असता जाण, काय कमी त्या गुरुबाळा जाण. संसारी समाधान राहून केल्या कर्मा येस मिळे, इतराच्या संगती राहिला स्वार्थ लोभी कळेल त्याला. प्रेम भंग होईल कोण्या वेळेला, गुरु प्रेम श्रेष्ठ खंड राहियो. इतराच्या कोणाच्या संगतीमध्ये राहिला तर काळ कसा बदलता आहे. प्रेमानं बोलून आपलं जीवनामध्ये कार्य करून घेतो म्हणजे स्वार्थ साधतो, आणि थोडस जर काही कमी जास्त जर झालं तर प्रेमाचा भंग होऊन मैत्री तुटेल. पण गुरुचं प्रेम अखंड राहतो बरं आयुष्यभर. गुरु संगती ज्ञान प्राप्ती होत, कुसंगती दुःख प्राप्त. दुःखाने संसारी जगत गंगा जल उत्तम हो. गुरुच्या संगतीमुळं किंवा सात्विक माणसाच्या संगतीमुळं मनुष्याच्या या मानवी जीवनामध्ये त्यांच्या खरोखर समाधान मिळेल. पर कुसंगतीनं जर राहिला वेशनी लोकांच्या तर संसारामध्ये दुःखच हो. गुरु म्हणजे गंगा जलाप्रमाणे आहे त्यांचं ज्ञान, म्हणून सदा संगती गुरुच्या भेटीला जात जावं. गुरु जर असेल ज्ञान, शिष्यास काय शिकविल ज्ञान. आंधळ्यासी आंधळा जाण, काय मार्गे दाविल हो. गुरु जर अज्ञान असेल बिचारा काय शिकवेल शिष्याला आपल्या. उदाहरणार्थ सांगितलं, आंधळ्याला जर भेटला तर काही मार्ग सापडेल काय म्हणले. 8 घडी 64 प्रहर जाण, गुरु नीतीचे क्रिया आठवण. हाती काम मुखी ठेवा नाम, पथ्य पालने करावं. खरोखर जीवनामध्ये गुरुनीतीचं पालन करा, आणि गुरुनीतीचं पालन केल्यानंतर पथ्य पालन करावी लागणार तरच समाधान मिळेल. नाहीतर नुसतं नामस्मरण केलं गुरुनं सांगितल्याप्रमाणे तर सुख शांती जीवनामध्ये मिळणार नाही. बोला गुरु दत्तात्रेय महाराज की जय. मायेच्या पाटेच्या प्रहरी वाचे हो, नाम घ्यावे भगवंताचे. पाटेच्या प्रहरी वाचे हो, नाम घ्यावे भगवंताचे. संसारी मायेत गुंतला, गुरु आवडे ना त्याला. गुरु आवडे ना त्याला हो, गुरु आवडे ना त्याला. नाशिवंत सुख पाही, अति दुःख त्यासी होई. नाशिवंत सुख पाही, अति दुःख त्यासी होई. क्षणोक्षणी षडविकार, विश्वास नाही कोणावर. विश्वास नाही कोणावर हो, विश्वास नाही कोणावर.
बोला गुरु दत्तात्रेय महाराज की जय. क्षणोक्षणी षडविकार विश्वास नाही कोणावर. बोरकर सांगे संत ज्ञान करा नामाचे साधन. करा नामाचे साधन हो. करा नामाचे साधन. बोला गुरु दत्तात्रेय महाराज की जय. दयेचे लक्षण भक्ती जाण परमात्म्याची करावे ध्यान. त्यास होईल ज्ञान प्राप्ती जाण सुख दुःख कर्मा हाती हो. खरोखर मानवी जीवनामध्ये सुख दुःख आपल्याच कर्मा हाती आहे. गुरु दत्तात्रेय महाराज की जय. ज्या ठिकाणी क्षमा जाण तेथे धर्माचे ठिकाण. परमात्मा राहतो म्हणून तेथे आनंद वास करी हो. जेथे सत्य भावना राहे तेथे निराकाराचे ज्ञान होय. खरे सर्व ओळखले जाये सत्यावर विश्वास नाही हो. खरखर ज्या ठिकाणी परमात्म्याचो भगवंताचो ज्ञान ज्या ठिकाणी आहे नामस्मरण करतो सत्य भावना आहे त्या ठिकाणी खरं स्वरूप जे काही भगवंताचं आहे ते ओळखल्या जात. कोणाला भक्ती कामाचा जो व्यक्ती संसारी मायेत गुंतून राहती. अति काम रात्रंदिवस संसाराचं सरतच नाही. त्या बिचाऱ्या नरद्याला जन्माला येऊन त्या मानवाला संसारामध्ये रात्रंदिवस संसाराचे काम सरतच नाही. बरं मग गुरु सद्गुरु नावडी तया प्रती क्षणोक्षणी क्षणविकार उठती. खरं मग त्यांना गुरु कसा आवडेल बरं. घरोघरी मनामध्ये विकल्प भावना येत असतात. त्याचे अंतर्मनात विकल्प रूपी पिडा राहत. नेहमी अंतर्मनात अशांत राहत. त्यांना विश्वात स्नान ना स्थान नाही हो. पृथ्वीस भेगा पडल्या पाही जलवृष्टीने बंद होई. वस्त्र फाटल्या शिवता येई घाव मलमाने भरेल हो. परी मन फाटले औषध नाही संसारी सुखाचा आनंद घेई. नाशिबंद सुखात आयुष्य जाई दुःख वाटेस येता जाणार नाही हो. मग काय सांगता अनेक संतांनी उपाय सांगितले. अहो आपण जमिनीला काय म्हणतो भेगा पडल्या उडली खूप पाऊस पडल्यावर त्या मिटल्या जातील. अहो शरीरामध्ये एखाद्या भांडामध्ये मार लागला मलम लावला तर ती जखम मिटल्या जाईल. पण अंतकरणामध्ये जे काही आहे चिंता रोग अशुद्ध भाषेमध्ये खेड्यामध्ये म्हणतात दवाखान्यामध्ये जा कुठेही जा चिंता रोग झालेला दवाखान्यामध्ये सुद्धा दुरुस्त तो व्यक्ती होणार नाही. याला एकच आहे सत्संगतीमध्ये राहावं लागेल. नाशिवंत सुखात आयुष्य जाई दुःख वाट्यास येता ते जाणार नाही. मग दुःख वाट्याला आलेलो आयुष्यभर जाणार नाही. आणि अज्ञान रूपी चिखलात फसला अंधारात तो भटकत राहिला. गुरु स्वच्छ करी त्याला ज्ञान जलाने धोणिया. एकच उपाय आहे त्यांच्या जीवनामध्ये. गुरुचे उपकार संताचे आयुष्यभर फिटत नसतात. सत्संगतीमध्ये जर राहिला तर खरोखर
त्यांच्यावर जे काही मनामध्ये विकल्प भावना, जे काही जीवनामध्ये दवाखान्यामध्ये सुद्धा त्यांना गुण येत नाही, तर गुरुच्या सद्गुरूच्या संगतीमुळं गुरु महाराज ज्ञान शिकविल आणि त्यांच्या मनामध्ये समाधान संसारामध्ये मिळून चिंता रोग जो काही आहे संसारामधला नष्ट होईल असं शास्त्र वचने. बालपणात ज्ञानात गेले, तरुणपणी विषयी रमले, वृद्धावस्थेत कुत्र्या समान झाले, काळाच्या पंजात अडकले हो. काय सांगता, बालपण सर्वांना माहित आहे अज्ञानामध्ये जात, आणि तरुणपणी तर सांगावंच लागत नाही. बरं काय सुखामध्ये दिवस जातात, अरे रे ते सांगता सोय नाही. बरं आनंदी आनंद, पण तो आनंद लवकर संपतोय. बरं आणि वृद्धावस्था जेव्हा आली, मुले बाळे पत्नी सारे हाकलून देतात, कोणी बरं म्हणत नाही. कुत्र्यासारखी गती आहे, शेवटी काळाच्या पंजामध्ये एम पकडल्याशिवाय राहत नाहीत. बरं मनच ईश्वर जाणून मनाला एकाग्र करून साधना करावे जाण मनास वश करी हो. संतांनी सांगितलं, अहो या आपल्या मनालाच देव मानून आपलं मन एकाग्र करा आणि एकाग्र चिंतनेनं रात्रीच्या प्रसंगामध्ये आसन टाकून साधना करा. खरोखर आपल्या जीवनामध्ये समाधान मिळेल. बोला गुरु दत्तात्रेय महाराज की जय. गुरु दत्तात्रेय महाराज की जय. विषय लोभी आहे व पुरुष, विषय लोभी आहे व पुरुष, किती करा तुम्ही उपदेश, किती करा त्यासी उपदेश. चंचल बुद्धी भ्रष्ट त्याची झाली, चंचल बुद्धी भ्रष्ट तो हा झाला, नरदेव त्यांचा व्यर्थ गेला, नरदेव त्यांचा व्यर्थ गेला. सोनिया काया सुंदर ती काया, सोनती का सुंदर ती काया, पाता पाता गेली सारी वाया, पाता पाता गेली सारी वाया. बोर कर म्हणे करा हो साधना, नरदेव नाही पुन्हा पुन्हा, नरदेव नाही पुन्हा पुन्हा. गुरु दत्तात्रेय महाराज की जय. सद्गुरु महाराज की जय. लोभी विषय लोभी कामी पुरुषाला, कितीही उपदेश जरी केला, चंचल बुद्धीने भ्रष्ट झाला, सद्गुण ग्रहण करणार नाही हो. विषय लोभी जो पुरुष आहे, त्यांना कितीही सद्गुरूने उपदेश केला तरी त्यांचं मन जे भ्रष्ट झालेलं चंचल, त्याला सद्गुण कधीच पटणार नाही. गुरु अज्ञानी असेल मग शिष्याच काय ज्ञान शिकवेल, आंधळ्यासी आंधळा मार्ग कैसा धाविलो, काळचक्रात जीवन जाईव. गुरु सद्गुरु संत सांगून जाती, गुरु सद्गुरु संत घरून जाती, डोळ्याचा अश्रू भक्ता येती, आपले सामर्थ्य आदर करीती, घरातून रिकामे हाते जाऊ नये. गुरु आपले सद्गुरु महाराज घराला आले हो, आपण जाताना डोळ्यामध्ये अश्रू येतात सद्भक्तांच्या,
आणि आपल्या सामर्थ्याप्रमाणे आपल्या संपत्तीप्रमाणे आदर करतात. पण गुरु महाराजाला रिकाम्या हातानं कधीच वापस जाऊ देत नाहीत. बरं, प्रत्येक मासी गुरु संत दर्शन घ्यावे, 6 महिन्यानंतर तरी जावे, आळस जीवनी का करावे, संत सद्गुरु दर्शनी लाभ. शास्त्राने वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, गुरुच्या दर्शनाला दर महिन्याला पौर्णिमेला तरी गेलं पाहिजे. नाही जाणं झालं 6 महिन्याला ते वर्षात 2 वेळा तरी जावं गुरुदर्शनाला. आळस कधीच करू नये असं वेद वचन सुद्धा आहे. गुरु सद्गुरु महान, कोणी मोठा कोणी नाही अज्ञान. सद्गुरु महाराज की जय. गुरु सद्गुरु महान, कोणी मोठा कोणी नाही अज्ञान. कोणी निंदा करतील जाण, मन विचलित होऊ नये. हो, कोणी लहान नाही गुरु, कोणी मोठा नाही. बरं, सर्व परिपूर्ण ज्ञानानं भरलेला असतंय. बरं, तेव्हाच जो काही विश्वनियंता जो भगवंत आहे त्यांना गुरुपद सद्गुरुपद देतोय. बरं, कोणी अज्ञान नाही. बरं, आपणच कुठंतरी कमी पडतोय ज्ञानाला असं समजावं. बरं, कपाळाशी चंदन, गळ्यात जपमाळा जाण, दाढी मिशी वाढून काय लाभ झाला हो. अहो, आपणच कुठंतरी भक्त कमी पडलो. अहो, एखाद्या भक्तांनी कपाळाला चंदन लावलं, गळ्यामध्ये जपमाळा आहे, भरपूर दाढी मिशी वाढवली, काय लाभ आहे का त्यांच्यामध्ये? दाखवी भक्ती आहे ती. देखाव्याने भक्ती होत नाही, समाजालाही धोका पाही. गोरी काया असून काही, पापरूपी घाण शरीरी हो. ती दाखवी भक्ती काही कामाची नाही आहे. बरं, समाजाला जनतेला धोका आहे. दिसायला सुंदर दिसतो आहे, पण शरीर पापानं भरलेलं आहे. काय करता, बगळ्यासारखं आहे, बगळ्या समान कपटी आहे. कावळा तरी काळा आहे, त्याचे तन मन सारखे राहे, म्हणून सावधान राहो. माझ्या ठिकाणी आहे, संतांनी सांगितलं आहे, शास्त्रामध्ये आहे. हो, काळा जरी कावळा असेल तरी अंतर्बाह्य सारखं आहे, तन मन त्यांचं सारखं आहे. पण यांचं नाही तसं. बरं, दिसायला गोरा आणि पोटामध्ये काळा. काही करता बरं, काही फायदा नाही जीवनामध्ये. सर्वाचे गुरु करती कल्याण, सद्गुरु सेवा महान. मानसना काय समजेल जाण, जे माया मोहात बसले हो. गुरु सर्वाच गुरु महाराज कल्याण करतात. गुरुची सेवा महान आहे. अज्ञान जनाला काय समजेल बरं. खऱ्या भक्तीचा मार्ग दुर्गम जाण, अनेक संकटी येते दारुण. साधना करावी चित्त लावून, बाह्य देखावा नको नको. खरा भक्तीचा मार्ग जो काही आचरण करीत आहे सात्विक आहे, भक्ती मार्गामध्ये नामस्मरणामध्ये देवाच्या पूजा अर्चेमध्ये दंग राहतो, त्यांच्यावर अनेक संकट येतात. आणि जो दाखवी भक्ती करतो, काय सांगता, त्यांच्या जीवनामध्ये भरावंच लागते त्यांना. बरं, करावे तसे भरावे. बोला गुरु दत्तात्रेय महाराज की जय. समुद्रात पीके माणिक मोती, तैसे गुरु सद्गुरु ज्ञान देती. तैसे गुरु सद्गुरु ज्ञान देती. इंद्रिय तो मी आदि हो आवरा, इंद्रिय तो मी आदि हो आवरा. सद्गुरुचे चरण धर
सद्गुरूचे चरण मग धरा. परमात्म्याचे तुम्ही करा हो ध्यान, परमात्म्याचे तुम्ही करा हो ध्यान. करा करा तुम्ही गुरु स्मरण, करा करा तुम्ही गुरु स्मरण. परमात्म्याचे तुम्ही करा हो ध्यान. अमर हे पदी आहे जान, अमर हे पदी आहे जान. बोर कर वेळा सांगे संत ज्ञान, बोर कर वेळा सांगे संत ज्ञान. करा करा तुम्ही नाम स्मरण, करा करा तुम्ही नाम स्मरण. बोला गुरु दत्तात्रेय महाराज की जय. समुद्रात माणिक मोती पिकती, स्वाती नक्षत्र पाणी एक बिंदू पडती. तैसे सद्गुरु ज्ञान देती, संपूर्ण तृष्णा जाय हो. खरोखर समुद्रामध्ये माणिक मोती पिकतात. स्वाती नक्षत्राचा थोडा जरी पाऊस पडला तरी भरपूर माणिक मोती पिकतात. तशा प्रकारचं सद्गुरु सत्य ज्ञान देतात. संपूर्ण मनामधल्या कल्पना पूर्ण होऊन भक्त शांत होतो, समाधान मिळतं त्या भक्ताला म्हणजे त्या शिष्याला. 8 प्रहर 64 घडी जाण, उठता बसता जाण, मन मंदिरात करा ध्यान. हेच खरे वैराग्य हो. मानवी जीवनामध्ये 8ही प्रहर उठता बसता देवाचं नाम चिंतन करा. आणि हेच खरं वैराग्य आहे. संतांनी सांगितलं स्मरण करण्याचा उपाय जाण, मन एकाग्र करून करा तुम्ही चिंतन. ध्यान धारणा करा हो. संतांनी सांगितलं नामचिंतन करावं. आधी मन शुद्ध केलं पाहिजे आणि मग गुरुचे चरण धरावं. एकांतामध्ये चिंतन करावं, ध्यान धारणा करावी. आधी मन शुद्ध करा, मग गुरुचे चरण धरा. जीभ इंद्रिय आवरा जरा, अमर पद मिळेल हो. आधी आपली मनाची शुद्धी करा आणि नंतर गुरु करा. हो, हा कलियुगाचा काळ आहे. ह्या कलियुगाच्या काळामध्ये विचार करून बोला. आपले इंद्रिय ताब्यामध्ये ठेवा आणि खरोखरच मग आपल्याला समाधान मिळेल. विषय भोगी मनावरून परमात्म्याचे करावो ध्यान. सद्गुरु नाम स्मरण मोक्ष मार्ग नाही, मोक्ष मार्ग साधा हो. खरोखर गुरुने सांगितलेलं नामस्मरण करा. सद्गुरु ज्ञान प्रवचन ऐकून घेई, पोपट शिकतो सर्व काही. आचार नाव काही नाही, मांजर पोपटाची काही हो. अहो, सद्गुरूचं ज्ञान प्रवचन ऐकून घेतो पोपटाप्रमाणे, पण आचरणात काहीच घेत नाही. मग अहो, जसं मांजर काही पोपटाला खातो तशा प्रकारचं यम आपल्याकरता तयार आहे म्हणले. म्हणून सावधान राहा. अनमोल अनमोल नरदेह मिळाला, वाया घालू नका त्याला. विचार करा जीवनात जन्मताच तुम्ही साखर वाटता हो. अनमोल नरदेह आपल्याला झाल्याबरोबर साखर वाटता, पण केव्हा अंत होई कळणार नाही. मनुष्य जन्म पुन्हा नाही, सत्संगतीत राही. भजन कीर्तन ऐका का महाराज की जय.
केव्हा अंत होईल कळणार नाही, मनुष्य जन्म पुन्हा नाही, सत्संगतीत राही भजन कीर्तन ऐका कानियो, संत हिऱ्या प्रमाण राही ज्ञान प्रकाश आत्म्याला दे, मोहरूपी धारीत वाहून पायी ज्ञान प्राप्त होई साधनेने हो, मोहरूपी धारेमध्ये वाहून जाईल. खरं ज्ञान काही प्राप्त होणार नाही. ज्ञान प्राप्त करायचं असेल तर साधना करा, गुरुनं सांगितलेल्या नियमाला जागा, सद्गुरु चरणावर दंडवत घालून स्वतःला भृंगा समान बनवून ज्ञानरूपी प्रकाश शिष्यास मिळून आपणा समान करतीव. सद्गुरूला मन भावे नमस्कार करा. भृंगा राहतो का नाही त्याप्रमाणे जीवन बनलं पाहिजे. ज्ञान मिळाल्यानंतर गुरु महाराज शास्त्राप्रमाणे आपणासारखे करतात. काळ नाही काळ वेळ त्या लागी. खरोखर गुरु महाराजाच्या नीतीला जर जागलं तर खरोखर गुरु महाराज आपल्यासारखं समाधान त्या शिष्यालाही मिळून देतात. भाऊ बहीण पत्नी जाण सद्गुरु प्राप्ती नाही सर्वांना, मागितल्या विना मिळेना दूध आणि पाण्या समान हो. भाऊ बहीण पत्नी सर्वाला सद्गुरूची प्राप्ती होणं अशक्य आहे. अहो दुधाला कशी किंमत, पाण्याला दूध पाण्यामध्ये पाणी टाकलं दुधामध्ये तेव्हा मिलन झाल्यानंतर एक रूप होत. दुधाबरोबर किंमत येतं त्या पाण्याला. तशा प्रकारची गुरुचा आदर होतो चार चौघामध्ये. तशाच प्रकारचं शिष्याची किंमत वाढते. बरं जिवंतपणे उपदेश घेत नाही आणि मेल्यानंतर कोण देई. तन मन शुद्ध नाही उपदेश करुणी काय फायदा हो. जिवंतपणे म्हटलं जाऊ दे ना, काय बोललो महाराज त्याच्यात, काय करायचं हो गुरु, तुम्ही केला छान, आमच्या पत्नीने केला छान, नका. मग असं म्हटल्यानंतर मेल्यानंतर कोण देणार. अहो त्यांचं तन मन शुद्ध नाही आणि जबरदस्तीनं जर गुरु करायला लावला तर कसा फायदा होणार. बरं मुखाने बोलाल तर सांभाळून बोला, बोलाल तर विचार करूनच बोला. कडू तुम्ही जर बोलाल दुःख प्राप्त होईल. ह्या कलियुगामध्ये बोलायचं असेल तर सांभाळून बोलावं लागेल, विचार करून बोलावा लागेल. आणि सत्य बोलतानाही कोणाला कडू लागतं, मग काय फायदा. बरं ज्याची वाणी ताब्यात नाही किती अवगुण होतील पायी. संत सांगते ऐकले नाही उलटी खोपडी म्हणती हो. काय सांगता. अहो संतानं सांगितलं ऐकलंच नाही. कारण ह्यांच्या जीवनामध्ये किती अवगुण झाले असतील. कारण सत्संगत माहीतच नाही त्यांच्या जीवनामध्ये. आयुष्यभर कंजूस मनुष्याने पैसा जैसा कमाविला, एकदा चोराने सर्व नेला, उपयोगी नाही आला. संपत्तीची हाव कमी होईना हो. कंजूस मनुष्य आहे, पैसा 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 करून कमावला. अरे ओ धाड पडली, सर्व चोरांनी एकदाच पैसा नेला, काय फायदा झाला. बरं पण ह्यांची मनामधली जी हाव आहे कमाईची ती कधीच कमी होत नाही. कंजूसपणा. हो जर का एखाद्या ठिकाणी वर्गणीला मागायला गेलो, वर्गणी काही कार्य आहे द्या म्हटलं तर कधी देणार नाही. बरं हळूच घरामध्ये असला तरी पत्नीला म्हणेल घरी नाही म्हणून सांगा ना. मग काय पत्नीला बिचारीला तसं वागणंच भाग आहे. तो म्हणते मला घरी नाही तो मग नंतर या. हा पुन्हा दुसऱ्या दिवशी गेले तरी पुन्हा भेट नाही होत. बरं काय करता. अशी गती आहे कंजूस मनुष्याची. त्याला धर्म बिलकुल दान पटतच नाही. बरं वाहते पाणी जैसी शुद्ध राही तैसी सज्जनाची वृत्ती राही. साधना भजन पुटा
साधना भजन पूजा पाठ आयुष्य जाई, ऐसे आचरण असावे हो. वाहता गंगेचं पाणी कसं शुद्ध राहते, तसं सज्जनाची मनवृत्ती राहते. देवाचं भजन करतो, साधना करतो, सारं आयुष्य निघून जात त्या भक्ताचं. मग त्या भक्ताला काय कमी जीवनामध्ये बरं, आनंदी आनंद आणि शेवट सुद्धा गोड होतो त्यांचा. बरं गुरु येता घरा मन प्रसन्न होई, भाग्यशाली व्यक्तीला लाभ पाही. सद्गुरु ज्ञान सर्वा करता राही, ज्ञान भक्ती शरणांगत राही. गुरु घराला आल्यानंतर फार आनंद वाटतो. आणि हे कोणाला वाटतं? भाग्यवान माणसाला जोर, आणि इतराला काहीच किंमत नाही वाटत. बरं बोला सद्गुरु महाराज की जय. बोला गुरु दत्तात्रय महाराज की जय. गुरु आज्ञे माला जपणे, गुरु आज्ञे पूजा पाठ करणे, दान धर्म गुरुस करणे, वेद पुराणे पहावं. शास्त्राने सांगितलंय गुरुच्या आज्ञेप्रमाणे माल जे काही आहे माला दिलेली त्यांचा जप करावा नियमाप्रमाणे, आणि पूजा पाठ दान धर्म सर्व गुरुच्या नियमाप्रमाणे सर्व कार्य करावे. वेदामध्ये सुद्धा सांगितलेले दान धर्म गुरुच्या नीतीप्रमाणे सर्व करावा. राजा राणीची निंदा होई, भक्त जाण प्रभूचे नाम घेई, साधू संत दर्शने लाभ होई, कोटी यज्ञाचे फळ हो. अहो राजा जरी असेल तरी त्यांची निंदा केला जाते, मग इतराचं काय बरं. पण खरोखर गुरु महाराजाच्या दर्शनामुळे लाभ होतो. शास्त्राने सांगितलं कोटी यज्ञाचं फळ मिळतं. कसं? गुरुच्या दर्शनानं. ज्ञानरूपी अमृताचा अंधकार जैसा जाई, कित्यकाचा उद्धार होई. दाखवी भक्ती नको काही, पंच इंद्रिय आवरा हो. ज्ञानरूपी अमृतानं अंधकार जातोय, कित्यकांचा उद्धार होतो. हो दाखवी भक्ती काही कामाची नाही. आपली पंच इंद्रिय ताब्यामध्ये ठेवून भक्ती करा. विषय वासनाच्या दूर राही, ऐसे संत ओळखून पाही. मोह दूर राही, कुकर्म आवडेना तयासी हो. संत विषय वासनेच्या दूर राहतात, मोहापासून दूर राहतात. कुकर्म त्यांना बिलकुल आवडत नाहीत. बरं लावता बाभुळीचे झाड जाण, आंबा येईल कोठून. कर्म तैसे फळासून, सुख कैसे मिळेल हो. संतांनीच सांगितलंय. बरं बाभळीचं झाड जर का लावलं तर त्याला आंबे कसे येतील बरं. अहो कर्म तसं फळ राहणार आहे. बरं धन भरपूर असून सुई सारखे करीती दान, एवढा मोठा गुन्हा करून गर्व धरणे व्यर्थ. धनवान माणूस राहतोय काही कमी नाही. आणि त्या ठिकाणी वर्गणीला जर गेलो, संतांनी सांगितलं सुई सारखं दान करायचं. अहो भगवंताला काही समजत नाही काय बरं. एवढा मोठा गुन्हा असलेला एवढा अभिमान नको धनाचा. गाईच्या सणात दूध रक्त राहे, परंतु वासरू दूधच पिये. तैसे संत जणी आहे, दुसऱ्याचे अवगुण न पाहतियो. साधं उदाहरण सांगितलं आपल्याला पटण्यासारखं. हो गाईच्या सणामध्ये दूध आणि रक्त एका ठिकाणी राहत, पण वासराला सोडल्यावर वासरू दूधच पितय म्हणले. तशा प्रकारचे संत राहतात.
दुसऱ्याच्या अवगुणाकडे लक्ष नसतंय, नारदासारखे काम करत नसतात, बरं कळलाव्या. अशी गती आहे मानवी जीवनामध्ये. संताची उपमा कोणाला येऊ शकत नाही. एकांतात असावे आसन आणि स्त्रीच्या दूर राहावे संगतीपासून. संताचा मधुर स्वभाव म्हणून सर्वास पूज्य असती. अहो एकांतात आपली विश्रांतीचं ठिकाण असलं पाहिजे आणि स्त्रीच्या संगतीपासून दूर राहिलं पाहिजे. असा स्वभाव संताचा. वाणी सुद्धा मधुर राहत आहे बरं. म्हणून संत सर्वाला पूज्यनीय असतात. सत्संगतीत नेहमी राहणे, ध्यानपूर्वक श्रवण करणे. सत्संगतीच्या प्रभावाने साधारण मनुष्य पूजनीय होतो. सत्संगतीमध्ये जो काही राहतो, गुरुनं सांगितलेलं ध्यानपूर्वक श्रवण करून आपल्या मननामध्ये येऊन त्याप्रमाणे वागतो. खरोखर साधारण भक्त जरी असेल तरी चार चौघात त्यांचा मान मर्यादा राहतो. म्हणून संत नीतीप्रमाणे वागावे मानवी जीवनामध्ये. खऱ्या प्रेमाचा रंग पक्का राही, एकदा चढला तर तो उतरत नाही. तन मन रंगून जाई, होई गुरु भेटता अहंकार नष्ट. अहो आपण रंग लावतो, रंग चढवल्यावर लवकर उतरत नाही. तसं खरं प्रेम असलं पाहिजे. तन मन सारं भजना पूजनामध्ये नामस्मरणामध्ये रंगून गेलं पाहिजे. आपला अहंकार नष्ट झाला पाहिजे. प्रेमाची वाट लहान, तन मन करा गुरु चरणी अर्पण. आत्मसाक्षात्कार येईल घडून, भगवंताचे भजन ध्यान करा हो. अहो भक्तीची प्रेमाची वाट फार लहान आहे. तन मन सर्व गुरुचरणी अर्पण करा. आपल्याला साक्षात्कार घडल्याशिवाय राहणार नाही असं संत वचन आहे. भगवंताचं भजन पूजन केलं पाहिजे. बोला गुरु दत्तात्रय महाराज की जय. बोला सद्गुरु महाराज की जय. आत्मचिंतन सत्य आहे, स्मरण हे देवाचे मुख्य आहे. बाकीचे काळाच्या काळ चक्रात फसले जाये, अधोगती प्राप्त होई. खरोखर नामस्मरण हे खरोखर सत्य आहे. हो इतर काही करणं म्हणजे काही बरोबर नाही. काळ चक्रामध्ये फसल्या गेल्याशिवाय राहणार नाही, अधोगती प्राप्त होईल. नाम चिंतन करावं, जीवनामध्ये गुरुच्या नीतीला जागावं. जीवनी सत्कर्म करून पंचतत्वात मिळून, दुसऱ्याचा हक्क आहे धन, काया माया अर्थ निवडावं. सत्कर्म जीवनामध्ये करावं. बारकाईनं शोधून बघा, आपण जी कमाई केली सर्व टाकून जावं लागतं. म्हणून बारकाईनं विचार केला पाहिजे आणि संत नीतीला जागलं पाहिजे. ज्ञानरूपी अमृत करा प्रदान, सेवा करणारा प्राप्त करील ज्ञान. जप करता बोटावर मोजून, चंचल मन स्थिर न राहे हो. गुरुनं सांगितलेलं ज्ञान अमृत श्रवण करा. सेवा करणारा माणूस ज्ञान प्राप्त केल्याशिवाय कधीच राहणार नाही. आणि आपण बोटावर मोजल्याप्रमाणे जप थोडा वेळात केला का झाला. आता काही गडबड होते हो गुरु महाराज, जास्त करताच आला नाही. लाखोळी भरायची आहे पण काही होतच नाही गुरु महाराज, काम दुसरे सरण. अहो असं चंचल मन स्थिर होण्याकरता गुरुच्या नीतीला जागावं लागेल आणि या मनाला स्थिर ठेवावं लागेल. मनरूपी मयुराला स्थिर ठेवून ध्यान करा अविनाश प्रभूचे हो.
हे मनरूपी मयुराला स्थिर ठेवा आणि अविनाश प्रभूचं नामस्मरण करा. नामस्मरणाचा सोपा मार्ग जाण, श्वासोश्वासी चालताना होई स्मरण, एक दिवशी होईल दर्शन, गुरुविन भक्ती नाही. गुरु महाराजानं नामचिंतनाचा सोपा मार्ग शिकवला भक्तांना. अहो चालता बोलता श्वासोश्वास क्रियेत सारखं नामस्मरण चालू राहत. पण गुरुनं सांगितलेलं ज्ञान अजपाजपाच करा. पारस मनावर कपडा पडता पायी, साधना सफल होणे कठीण. जसं काही सोनं जर पडलं सोन्या, जसं काही पारसमणी आहे लोखंडाला लागल्याबरोबर परीस सोनं होतं, पण कपडा पडल्यावर काही होणार नाही. तसं गुरुविना ज्ञान होत नाही, तोपर्यंत स्मरण व्यर्थ जाई. गुरुच्या नीतीनं नामस्मरण केलं तर फायदा होईल, नाही तर काही फायदा होणार नाही. पांढरा पोशाख धारण करणे आणि व्यसनावृत्त आवडणे, व्यसनात राहणे, विषय वासनेत लिप्त होणे, नरकरूपी यातना भोगणे शेवटी हो. पांढर शुभ्र वस्त्र परिधान केलं आहे आणि व्यसन कोणतंच बंद नाही. बरं, खरे खाणं, पुड्या खाणं, विषय वासना, हो शेवटी नरक वास भोगावा लागे. दुःख नेहमी दवाखाना राहील जीवनामध्ये, असं संत नीती आहे. ज्ञानात गेले, तरुणपण अवस्था विषयात गेली, वृद्धावस्था आळशी झाली, झाली तयासी चित्तेवर जळण्या तयारी. आपल्याला सर्वाला माहित आहे, वारंवार संत सांगून गेले. बालपणामध्ये अज्ञानपणामध्ये काही समजत नाही. तरुण वय जेव्हा आलो तेव्हा संसारातून काही वेळ मिळत नाही. भजनाला जाया, कुठं प्रवचनाला जायला, तीर्थयात्रा करायला जातात, पण तीर्थयात्रेला गेल्यानंतर काही घेत नाहीत. बरं, मग म्हातारपणाच्या वयामध्ये आळशी बनतोय. मग काय करता, हे मग आल्यानंतर शितेवर जाण्याला म्हणजे आग्नी लागण्याच्या वेळेला जसं धडधड आग्नीमध्ये जळून जात ही काया, तशी शेवटपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये सत्संगत घडत नाही. बरं, आणि गुरु तर कशाला, गुरुनं सांगितलेली नीती ही लक्षामध्ये येत नाही. बरं, विषय भोगाच्या नादी लागून ज्ञान असून इंद्रिय नाही केले अधीन, सारे जीवन व्यर्थ घालून कळोनिया केवडी चूक केली हो. त्यांच्या उभ्या जीवनामध्ये काय सांगता, सर्व वैभवशाली सुखामध्ये आयुष्य निघून गेलं. आणि ज्ञान आहे तर या ज्ञानाचा वापर विषयिक सुखाकडे केला, सारं जीवन व्यर्थ गेलं. कळत आहे पण कळूनही मोठी चूक उभ्या जीवनामध्ये केली. बोला गुरु दत्तात्रय महाराज की जय. अज्ञान रूपी अंधकारात भटकून ब्रह्मकुपात पडला जाऊन, भौतिक मोहमायेत बंधनात अडकून कैसी सुटका होईल हो. खरोखर या मानवी जीवनामध्ये भौतिक सुखामध्ये आयुष्य निघून गेलं आणि हे ब्रह्म, जसा एखादा व्यक्ती जाऊन पडतो आडामध्ये कोरड्या, तशा ब्रह्मणेमध्ये आयुष्य गेलं. काय कशाला भक्ती हो, कशाला पाहिजे गुरु करणं, कशाला नामस्मरण, असा मनामध्ये अनेक कल्पना येतात या कलीच्या काळाप्रमाणे. मग त्यांची सुटका कशी होईल या मायेच्या बंधनामधून. आई पुत्र पिता बहीण गुरु करण्यास विरोध करतील जाण,
सर्वात मोठा अडथळा होय जाण, सर्वाचे कल्याण करती गुरु हो. आई बाबा, मुलगा मोठा असेल तर मुलगा, पत्नी, बहीण सारे विचार करतात. अहो गुरु काय करायचा. अहो आपल्या घरामध्ये जर एखादा व्यक्ती धार्मिकतेकडे वळत आहे तर त्यांना अडथळा होतो एक माई कल्पनेचा. काय करायचं आहे गुरु. पण गुरुला सर्व सारखे, सर्वांचं गुरु कल्याण करते हे केव्हा समजतं. सत्संगतीमध्ये राहाल तेव्हा. साधूचे मन निर्मळ राही, क्रोधांतरी तिळभर नाही, अंतरी शीतल सदा राही, स्वच्छ पाण्याप्रमाणे हो. साधूचं मन अंतर्बाह्य निर्मळ राहत, मनामध्ये तिळभरही राग नसतोय बरं, आणि नेहमी शीतल राहतात स्वच्छ पाण्याप्रमाणे. बगळ्याची चाल ज्याची आहे, मध्यमास सदा खाये, हंस म्हणून ज्ञानरूपी मोती नावडे जाये, राहे अज्ञानरूपी अंधारात. अहो बगळ्याला कसं काय बरं, स्थिर राहतो नदीच्या काठी आणि मासा आला की भक्षण करतो. तशा प्रकारचं या मानवी जीवनामध्ये नेहमी मध्यमास आवडतो. ज्या प्राण्याला अज्ञानरूपी अंधारामध्ये राहतो माईच्या प्रेमामध्ये, आणि हंसाप्रमाणे मोती कधीच आवडत नाही. म्हणजे सद्गुण गुरुनं सांगितलेले कोणतं ज्ञान त्यांना पटत नाही बरं. असं अज्ञानात आयुष्य निघून जात. गुरुदर्शनाची आवड, मंत्र जप वाटेना गोड, संसारूपी भवरा, संसारूपी भवातून तारून जाण्याची चाड, रथी महारथी मातीत मिसळले हो. संतांनी सांगितलंय हे. हो गुरुदर्शनाची ज्याला आवडच नाही मग मंत्र कसा चांगला वाटेल बरं. अहो या संसारूपी सागरामधून तरून जाण्याची त्याला गरजच नाही बरं. अहो संतांनी सांगितलं, रथी महारथी महान योद्धे सुद्धा मातीमध्ये मिसळल्या गेले. खरा सद्गुरु नामस्मरण, अनमोल श्वास धन, परमात्म्याचे करा ध्यान, मूर्ती केव्हा येईल हो. सद्गुरूने सांगितलं नाम चिंतन करा, साधना करा, श्वासोश्वास व्यर्थ गमावू नका. केव्हा शेवटची वेळ येईल मूर्तीची काही सांगता येणार नाही. भिक्षा मागता बोलावे लागे जाण, पुष्प बागेत पाऊस छान, धान्य पाहे धोब्यासी पाहिजे ऊन, भक्तीने परमेश्वर कल्याण करी हो. भिक्षा मागायचं असेल तर मौन धारण केला ना कोण वाढणार बरं. देवाचं नाव घ्यावं लागेल, बोलावं लागेल. पुष्प आहे बागेमध्ये, हो त्यांना पाणीच पाहिजे, होऊन कशी जमेल बरं. आणि धोब्यानं जर नेलेलं आहे कपडे वगैरे धुण्याकरता त्याला ऊनच लागते. तसं भक्ती पाहिजे तरच परमेश्वर आपलं कल्याण करील बरं. बर कर वेडा सांगे जना, एक वेळ तरी बालीस दत्त मंदिरी याना. माझं म्हणणं आहे, अहो सर्व जे काही भक्त आहे, महिला आहे, पुरुष आहे, सर्वांना माझं सांगणं आहे, हे मानव जीवन बारंबार नाही, एक वेळ तरी बालदीला या आणि अनुभव घ्या जीवनामध्ये. दत्त दर्शनाला या. दर पौर्णिमेला तर कार्यक्रम राहतोच बरं. पौर्णिमेचा आदला दिवस घरगुती कार्यक्रमाप्रमाणे राहतंय. भजन मंडळ राहतं, दुसरे काही 5-25 लोक राहतं. आतापर्यंत तो दत्त प्रभू करून घेत आहे माझ्याकडून. फक्त जीवनामध्ये अनुभव घेण्याकरता बालदीला दत्त मंदिरावर या. तन मन काय अर्पण दळा घडा, संतवाणी आचरणात घ्या हो. माझं म्हणणे तन मन सर्व त्या दत्त
गुरुदत्त चरणी अर्पणे. संतवाणी सर्वांनी आचरणामध्ये घ्या आणि अनुभव घ्या. समाधान मला तर आहेच म्हणा संसारामध्ये, पण आपल्याला सुद्धा जीवनामध्ये या नरदेहाला जन्माला आल्यानंतर समाधान अवश्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. बरं. गुरु दत्तात्रय महाराज की जय. जय जय आनंद सद्गुरु. जय जय आनंद सद्गुरु. जय जय आनंद सद्गुरु. जय जय आनंद सद्गुरु महाराज की जय. बोला गुरुदत्त महाराज की जय. आरती श्री गुरुदत्ताची, आरती श्री गुरुदत्ताची. ज्योत लागू द्या अंतरीची, आरती श्री गुरुदत्ताची. ज्योत लागू द्या अंतरीची. ज्योती स्वरूपी देवाले, ज्योती स्वरूपी देवाले. अनुसयेचे बाळ झाले, अनुसयेचे बाळ झाले. सीमा झाली त्या स्वरूपाची, सीमा झाली त्या स्वरूपाची. ज्योत लागू द्या अंतरीची. आरती श्री गुरुदत्ताची. ज्योत लागू द्या अंतरीची. चरणमुखाचा लागेनांत, चरणमुखाचा लागेनांत. ऋषी मुनी सर्व शोधित, ऋषी मुनी सर्व शोधित. धन्य धन्य लीला तुमची दत्ता, धन्य धन्य लीला तुमची. ज्योत लागू द्या अंतरीची. आरती श्री गुरुदत्ताची. ज्योत लागू द्या अंतरीची. कर्मभूमी देवाले, कर्मभूमी देवाले. भक्तांचे रक्षण केले पुण्याईच्या आदिमायेची, पुण्याईच्या आदिमायेची. ज्योत लागू द्या अंतरीची. आरती श्री गुरुदत्ताची. ज्योत लागू द्या अंतरीची. भक्त विनविती देवा तुम्हासी, भक्त विनविती देवा तुम्हासी. सद्बुद्धी देई देवा सर्वासी, सद्बुद्धी देई आम्हा सर्वासी. अज्ञान आहे मती आमुची देवा, अज्ञान आहे मती आमुची. ज्योत लागू द्या अंतरीची. आरती श्री गुरुदत्ताची. आरती श्री गुरुदत्ताची. ज्योत लागू द्या अंतरीची. बोरकर्मने नाम जपा, बोरकर्मने नाम जपा. त्यास होईल गुरु कृपा, त्यास होईल दत्त कृपा. पथ्य पालन करा गुरुनीतीची, पथ्य पालन करा गुरुनीतीची. ज्योत लागू द्या अंतरीची. आरती गुरुदत्ताची. ज्योत
गुरु दत्तात्रय महाराज की जय. श्री दत्त कृपेने अभंग प्रवचन आत्मज्ञानी आणि आरती